Hello students, so today we will learn about electric motor. So first we will see definition of electric motor. So what we can say, a device which converts electrical energy into mechanical energy is called as electric motor. ठीक आहे. तर आता ह्या इलेक्ट्रिक मोटरचा शोध कुणी लावला होता? इलेक्ट्रिक मोटरचा शोध लावला होता मायकल फॅराडे. ठीक आहे. मायकल फॅराडेनं हे इलेक्ट्रिक मोटरचा शोध लावल्यानंतर इट वॉज बून, म्हणजे हे खूप मोठं वरदान ठरलं होतं. आज त्या इलेक्ट्रिक मोटरमुळेच आपण काय किंवा फॅन असेल, मिक्सर आहे, वॉशिंग मशीन आहे किंवा इलेक्ट्रिक पंप आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण चालवू शकतो ओनली ड्यू टू दी दॅट इलेक्ट्रिक मोटर. तर ठीक आहे. तर इलेक्ट्रिक मोटर कसं काम करते आपण ते बघूया. हाऊ इट वर्क्स वी विल सी. हां, सो इलेक्ट्रिक मोटर त्याचं स्ट्रक्चर समजून घेऊ आपण, त्याची रचना, हाऊ इट इज. तर या ठिकाणी काय तुमचे नॉर्थ आणि साऊथ पोल, टू पोल्स आर देअर, दॅट इज देअर आर टू स्ट्रॉंग मॅग्नेट्स. ठीक आहे. हॉर्शू मॅग्नेट आहे, दोन स्ट्रॉंग मॅग्नेट घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये काय एक लूप आहे किंवा त्याला आपण कोर पण म्हणतो किंवा लूप पण. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा की असं एखादं हे रेक्टँग्युलर स्ट्रक्चर आहे, याला काय केलं आपण वायरनं लूपिंग केलेली आहे, तर त्याला आर्मेचर कॉईल पण म्हणतो आपण. सो दिस इज युअर आर्मेचर कॉईल और लूप इज देअर. ठीक आहे. हे दोन स्ट्रॉंग मॅग्नेट्स आहेत. हां, आणि या ठिकाणी तुमचं जे काय आहे हे ॲक्झिल आहे तुमचं. फॉर एक्झाम्पल समजा फॅनला लावण्यासाठीचं ॲक्झिल आहे समजा, असं समजा की ह्याला आपण काय केलेलं आहे की फॅन लावलेला समजा याला फिरण्यासाठीचा. या ठिकाणी आपण काय इलेक्ट्रिक सर्किट आहे, इथनं करंट दिला, इथं की आहे, ही बॅटरी आहे. मग आता आपण पाहूया हाऊ इट वर्क्स, हे कसं काम करतं ते पाहूया. काय होतं की समजा तुम्ही की ऑन केली, करंट पास होतो, करंट इकडनं निघाला, ए टू बी गेला आणि सी टू डी करंट आला. आधी आता हे काय आहे, हे नॉर्थकडनं साऊथकडं काय जातात किंवा मॅग्नेटिक लाईन्स जातात, म्हणजेच काय मॅग्नेटिक फील्ड आहे. मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन काय आहे, ही डायरेक्शन आहे मॅग्नेटिक फील्डची. आणि करंटची डायरेक्शन जी काय आहे, ती करंटची डायरेक्शन ही आहे. म्हणजेच हे कसे आहेत, दे आर परपेंडिक्युलर टू इच अदर, ते एकमेकांना कसे आहेत, परपेंडिक्युलर. आणि आपण काय पाहिलं होतं की परपेंडिक्युलर असल्यानंतर फोर्स कसा असतो, मॅक्झिमम असतो. तर मग होईल काय माहिती आहे का की ए टू बी चालला आहे, सी टू डी चालला आहे, तर ही जी काय ॲक्झिल आहे, सॉरी हा जो काय कोर आहे, ठीक आहे, किंवा हे जे काय लूप आहे, ह्याच्यावरती काय होईल की याचा जो काय ए बी आहे हा डाऊनवर्ड फोर्स एक्सपिरियन्स करेल आणि सी डी जो आहे अपवर्ड फोर्स एक्सप्रेस करेल. आणि मग हे दोन्ही फोर्स एक्सपिरियन्स केल्यामुळे काय त्याची पोझिशन चेंज होईल. आता त्याची पोझिशन चेंज झाल्यामुळे इथं जे काय तुमची ॲडजस्टमेंट आहे, या ठिकाणी काय स्प्लिट रिंग लावलेले आहेत आपण. आणि हे तुमचं ए आणि एफ काय कार्बन ब्रशेस आहेत. ठीक आहे. याची पण सेटिंग चेंज होऊन जाईल. काय होईल, हा एक्स आणि ई कॉन्टॅक्टमध्ये होते, वाय आणि एफ कॉन्टॅक्टमध्ये होते. तर हा जो काय आहे असं व्हर्टिकल झाल्यामुळं मग काय होईल, याचा एक्स एफच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल आणि वाय ईच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल आणि करंटची डिरेक्शन चेंज होऊन जाईल. करंट जो इकडच्या डायरेक्शनचा होतो इकडच्या डायरेक्शनला चेंज होईल. मग आता हा काय किंवा डाऊनवर्ड पूल, ए बीला डाऊनवर्ड पूल होता आणि सी डीला अपवर्ड होता. आता काय होईल, मग तसंच काय होईल, हे या पोझिशनमध्ये आहेत. मग आता काय होईल माहिती का, सी डी तुमचा अपवर्ड पूल असेल आणि ए बीला डाऊनवर्ड पूल असेल. परत काय होईल की एक्स ईच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल आणि वाय एफच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल आणि परत करंटची डायरेक्शन चेंज होईल आणि इट विल रोटेट कंटिन्युअसली. आणि हा काय होईल, कंटिन्युअस अँटी क्लॉकवाईज रोटेशन होईल त्याचं. ठीक आहे. तर हे तुमचं झालं. याच्यामध्ये समजून घ्यायची गोष्ट काय, या ठिकाणी काय वापरलेलं आहे त्यांनी, ब्रशेस आर देअर. म्हणजे इकडनं करंट काय डायरेक्ट काय होईल माहिती का की या रॉडला, या ॲक्झिलला करंट नाही उतरायला पाहिजे ना, नाही तर आपल्याला फॅनला करंट लागेल आपल्याला ॲक्झिलला. तर त्याच्यामुळं मग काय होऊन जाईल की याचं काय काम आहे की इकडं जे काय तुमचं हे स्ट्रक्चर आहे, ह्या इकडच्या साईडला त्यांनी काय देईल, करंट पास करेल, पण तो करंट इकडं नाही येणार. दॅट्स वाय दॅट कार्बन ब्रशेस ई अँड एफ आर दे हॅव युज्ड. ओके. सो या प्रकारे तुमचं काय इलेक्ट्रिक मोटरचं वर्किंग आहे. सो विल सी इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन पाहायचं तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनमध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायची तुम्ही की इलेक्ट्रिसिटी दोन गोष्टीमुळे जनरेट होती. इलेक्ट्रिसिटी दोन गोष्टीमुळे जनरेट होती. मॅग्नेटिक लाईन्स ज्यावेळेस कट होतात त्यावेळेस इलेक्ट्रिसिटी जनरेट होते, किंवा मॅग्नेटिक फील्ड कंटिन्युअसली कमी जास्त जर होत असेल, चेंज इन मॅग्नेटिक फील्ड, देन ऑल्सो इलेक्ट्रिसिटी जनरेटेड. हा शोध जो काय आहे हा मायकल फॅराडेने लावला होता. दिस इज कॉल्ड ॲज दी इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. सी आपण मगाशी काय पाहिला होता, तुमचं इलेक्ट्रिक मोटर पाहिला होता. इलेक्ट्रिक मोटर तर त्याच्यामध्ये कसं की या ठिकाणी काय होणार तुमचं, ही मॅग्नेटिक लाईन्स आहेत,
आणि हा करंटची डिरेक्शन आहे, ही मॅग्नेटिक लाईनशी दे आर परपेंडिक्युलर टू इच अदर. ठीक आहे, ह्या परपेंडिक्युलर आहेत. मग त्याच्यामध्ये आपण फक्त काय केलं माहिती आहे का, की मगाशी आपण करंट दिला होता, आता आपण काय मॅग्नेट हलवले. याच्यामध्ये मॅग्नेट जर हलले तर मॅग्नेटिक लाईन्स कट होतील, किंवा हा जो काय कोर आहे किंवा जो कंडक्टर आहे तो हलला तर मॅग्नेटिक लाईन्स कट होतील आणि करंट तयार होईल, आणि दॅट इज कॉल्ड ॲज द इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. ओके, याचं बेस्ट एक्झाम्पल आहे तुमचं गॅल्व्हनोमीटर. मग गॅल्व्हनोमीटरचेच प्रकार कुठले आहेत तुमचे, ॲममीटर, व्होल्टमीटर. ठीक आहे, तर गॅल्व्हनोमीटरमध्ये काय सेम प्रिन्सिपल आहे, इलेक्ट्रिक मोटरचा जो प्रिन्सिपल सांगितलेला सेम प्रिन्सिपल आहे. आपल्याला हे गॅल्व्हनोमीटर ही मशीन दिसते आपल्याला, इथं 0 असतं, इकडं साईडला 1 2 3 4 5, इकडं साईडला 1 2 3 4 5. तर करंट डिटेक्ट करण्यासाठी करंट आहे का नाही, आपण टी व्ही वगैरे दुरुस्त करायला गेल्यानंतर, त्यांच्या दुकानी गेल्यानंतर तुम्हाला गॅल्व्हनोमीटर बघायला मिळतो. ठीक आहे, तर त्याच्यात पण सेम मेकॅनिझम असतं मध्ये मशीनच्या मध्ये. हे काय तुमचे हॉर्सशू मॅग्नेट असतात, इथं कोर असते, इकडं सर्किट आहे, आपण करंट दिला की काय होऊन जातं, समजा करंट या डिरेक्शननं आला तर ती कोर इकडच्या साईडनं अशी टर्न होते. मग त्याचं समजा लेफ्ट साईडला टर्न झालं तर इकडं तो करंट दाखवतो, राईट साईड टर्न झालं तर इकडच्या साईडला तो डायरेक्शन दाखवतो. आणि त्याप्रमाणे मग हे फक्त काय इकडं पण 1 2 3 4 5 6, इकडं पण 1 2 3 4 5 6 आहेत. फक्त मग इकडे गेला की इकडे गेला फक्त करंट आहे बाबा, तो डिफ्लेक्ट होतो म्हणजे करंट आहे, पण त्याची दिशा कळून जाते आपल्याला, लेफ्ट साईडला चालला का राईट साईडला चालला, त्याच्यावरनं विल अंडरस्टँड द डायरेक्शन ऑफ करंट, सर्किटमध्ये कुठल्या दिशेने करंट जातोय. ठीक आहे, सो इट इज अबाउट युअर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन पाहिला होता. आता थोडंसं त्याचं एक एक्झाम्पल बघूया. गॅल्व्हनोमीटर आहे आणि या ठिकाणी सोलोनॉइडची कॉईल घेतलेली आहे आपण. ठीक आहे, या दोघांमध्ये कुठल्याही प्रकारचं कसलंही कनेक्शन नाही आहे. ठीक आहे, या गॅल्व्हनोमीटरमध्ये आणि या सोलोनॉइडमध्ये कुठल्याही प्रकारचं काही कनेक्शन नाही आहे. आता मी काय करतो की याला बॅटरी लावलेली आहे, की बटन ऑन केलं मी, की इज क्लोज्ड. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मी काय करतो की समजा ह्या सोलोनॉइडला मी त्याची थोडीशी मुवमेंट करतो, ही कॉईल थोडीशी मागं पुढं घेतो, इकडं करंट डिटेक्ट करेल, दाखवल तो करंट. किंवा दुसरं मी काय करतो माहिती का, की हे करंट जो आहे थोडंसं कमी जास्त करंट सोडतो समजा, तरी पण इकडं काय होईल, किंवा करंट डिटेक्ट होईल. इट मीन्स करंट निर्माण होतो आहे. काय करंट निर्माण होतो आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, करंट इंड्यूस्ड व्हायला आहे. आणि कशामुळे व्हायला आहे, इलेक्ट्रोमॅग्नेट, इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटमुळे व्हायला आहे. तर तेच मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच मी दोन गोष्टीमुळे काय होतं आहे, मॅग्नेटिक फील्डमध्ये चेंज झाला की करंट तयार होणार, मॅग्नेटिक फील्डमध्ये बदल झाला की करंट तयार होणार. आता या ठिकाणी काय होऊ लागलं, आपण करंट कमी जास्त जर सोडला, मॅग्नेटिझम कमी जास्त होणार आहे, करंट तयार झाला. किंवा आपण काय केलं, सोलोनाइडची मुवमेंट केली. ठीक आहे, काय होईल, मॅग्नेटिझम कमी जास्त होईल, करंट तयार होईल, म्हणजे चेंज इन मॅग्नेटिझम. तर या ठिकाणी त्यांनी काय सांगितलं, चेंज इन द करंट इन सोलोनाइड. सोलोनाइडमधल्या करंटमध्ये जर बदल झाला तर मॅग्नेटिझममध्ये चेंज होऊन जाईल आणि करंट प्रोड्यूस होऊन जाईल. मोमेंट ऑफ सोलोनाइड, सोलोनाइडची मुवमेंट झाली तर काय व्हायला होणार त्या ठिकाणी, चेंज इन मॅग्नेटिझम, आणि मॅग्नेटिक फील्ड चेंज झाली, कमी जास्त झाली की करंट तयार होणार आहे. तर यालाच आपण काय, फॅराडेज लॉ ऑफ इंडक्शन असं म्हणून काय सांगितलेलं आहे, व्हेनेवर द नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स पासिंग थ्रू कॉईल चेंजेस, करंट इज इंड्युस्ड इन कॉईल. ठीक आहे, याप्रमाणे व्हेनेवर द नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स पासिंग थ्रू कॉईल चेंजेस, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ज्यावेळेस चेंज होतील तर त्यावेळेस काय होईल, करंट प्रोड्यूस होईल. आलं का लक्षात? दिस इज अबाउट द फॅराडेज लॉ. सो वी विल लर्न अबाउट फ्लेमिंग्स राईट हँड रूल. फ्लेमिंगचा राईट हँड रूल पाहू आपण. तो काय म्हणतो, दिस इज द फिगर, हे पहा असं होईल. काय म्हणता येईल आपण, स्ट्रेच युअर थंब, मिडल फिंगर अँड इंडेक्स फिंगर such that they are perpendicular to each other of your right hand. If your thumb shows the motion of conductor and if your index finger shows the direction of magnetic field, then your middle finger will show the direction of induced current. Okay, remember this. And now we will go for DC and AC. DC, that is the direct current, and AC, that is the alternating current. DC जो काय आहे, DCचा शोध तुमचा कोणी लावला होता, एडिसन. आणि जो तुमचा AC आहे, ACचा काय की तुमचा ACचा शोध लावलेला आहे टेस्ला.
ओके, त्यांनी शोध लावलेला आहे. तर बघा फरक काय, नॉन ऑसिलेटरी, DC इज नॉन ऑसिलेटरी, ऑसिलेशन माहिती आहे ना तुम्हाला. हां, सो नॉन ऑसिलेटरी आहे, हा ऑसिलेटरी मोशन आहे. हे एकाच डायरेक्शन असतो. AC करंट इज इन अ डायरेक्शन, सॉरी DC इज इन अ डायरेक्शन, ह्याची डायरेक्शन चेंज होत राहते हां प्रत्येक इंटरवल नंतर. करंट फ्लोईंग इन वन डायरेक्शन इन सर्किट विथ सेम मॅग्निट्यूड, एकाच डायरेक्शन करंट फ्लो होतो, सेम मॅग्निट्यूड असतं. इथं काय, करंट विच चेंजेस इट्स मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन आफ्टर इक्वल इंटरवल्स, प्रत्येक इंटरवल नंतर तो त्याचं काय चेंज करतो. हां, या ठिकाणी मग काय मॅग्निट्यूडमध्ये काही चेंज नाही, काही नाही. याच्या इंडियामध्ये एक सायकल जो काय तुमचा 1/50 सेकंड्स, म्हणजेच काय फ्रिक्वेन्सी. सो सी दिस करंट, DC डायरेक्ट करंट या साईडनं जाईल. इथं एक असेल तिकडे पण एकच, इकडे 2 तर 2, 3 तर 3, 4 तर 4, 5 तर 5, लाईक दॅट. आणि दिस इज AC, इट मीन्स अल्टरनेटिंग करंट. अल्टरनेटिंग करंट बघा, हे पॉझिटिव्हकडे गेला आहे, इथं न्यूट्रल 0, परत इकडे निगेटिव्हकडे गेला. हे अल्टरनेट आहे, इकडच्या साईडला एकदा, इकडच्या साईडला एकदा, इकडच्या साईडला एकदा, इकडच्या साईडला एकदा. दिस इज दी अल्टरनेटिंग करंट. आता तुम्ही म्हणताल मग याच्यात फरक काय सर का, डायरेक्ट करंटमध्ये जो काही लॉस ऑफ पॉवर ती खूप जास्त होते, करंटचा लॉस होतो. अल्टरनेटिंग करंटमध्ये तितका लॉस नाही होते, सेव्ह होते. आणि अल्टरनेटिंग करंट म्हणजे ACची इंडियामध्ये जी काही तुमची ही आहे, काय म्हणतात फ्रिक्वेन्सी हर्ट्झमध्ये 50 सायकल्स पर सेकंड, ठीक आहे. आणि व्होल्टेज जे काही इंडियामध्ये आहे ते 220 व्होल्टेज, दॅट इज AC मुळं काय, किंवा जे काही ट्रान्समिशनचा जो काही करंट त्याच्यामध्ये काय म्हणणार आपण वेस्टेज जातं, तो वेस्टेज वाचतो AC मध्ये, DC मध्ये जास्त होतो. ठीक आहे का, ठीक. वी विल लर्न अबाउट AC जनरेटर. AC जनरेटरबद्दल आपण पाहूया. सी व्हॉट इज द प्रिन्सिपल ऑफ AC जनरेटर. 2 तत्वावरती आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन अँड फ्लेमिंग्स राईट हँड रूल. या 2 गोष्टीवरती हे AC जनरेटर तुमचं चालतं. आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन पाहिलेलं आहे, फ्लेमिंग्स राईट हँड रूल सुद्धा पाहिलेला आहे. सो सी याच्यामध्ये काय आहे की जसं इलेक्ट्रिक मोटर होती तुमची, इलेक्ट्रिक मोटर सारखंच पूर्ण स्ट्रक्चर याचं. याच्यामध्ये मॅग्नेट्स, 2 स्ट्रॉंग मॅग्नेट्स घेतलेले आहेत आपण, एक आर्मेचर कॉईल घेतलेली आहे, ठीक आहे. सेम, फक्त त्याच्यामध्ये आपण काय करतो, खूप साऱ्या अमाऊंटमध्ये करंट देत होतो. आणि त्याच्यामुळं काय होत होतं की हे कॉईल रोटेट होत होती, आणि मग ॲक्सिल पण रोटेट व्हायचं, आणि मग आपलं फॅन वगैरे जे काय असेल ते रोटेट व्हायचं, ठीक आहे. कशामध्ये, इलेक्ट्रिक मोटरमध्ये. आता हा काय जनरेटर आहे. जनरेटरमध्ये आपण काय करतो माहिती का, की खूप सारा नाही, कमी अमाऊंटमध्ये करंट देतो आपण, अगदी कमी अमाऊंटमध्ये करंट देतो. कमी अमाऊंटमध्ये करंट गेल्यानंतर काय होऊन जाईल की या ठिकाणी तुमचे नॉर्थ पोल, साऊथ पोल मॅग्नेटिक लाईन्स आहेत. करंट पास झाला याच्यामधनं की काय होऊन जाईल, आणि करंट कमी अमाऊंटमध्ये दिला, आणि हे जे काय ॲक्सिल आहे, ह्या ॲक्सिसला आपण रोटेट करतो. आता ह्या ॲक्सिलला आपण रोटेट करतो, तर आपली परळीमध्ये TPS, तर आपण थर्मल पॉवर स्टेशन त्या ठिकाणी काय करतो, वाफेच्या मदतीने ॲक्सिल रोटेट करतो. ज्या ठिकाणी हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन असतात त्या ठिकाणी ते काय करतात, विथ द हेल्प ऑफ वॉटर ॲक्सिल रोटेट करतात. म्हणजे मेन काम या ठिकाणी काय, ॲक्सिल रोटेट करणे. ॲक्सिल रोटेट झालं की मग काय होईल, कॉईल पण रोटेट होईल, आणि कॉईल रोटेट झाल्यानंतर काय होईल की हे मॅग्नेटिक लाईन्स कट होतील, आणि त्या ठिकाणी काय होईल, किंवा करंट जनरेट होईल, ठीक आहे. खूप मोठ्या प्रमाणावर करंट जनरेट होईल. तर आणि या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, किंवा ही B1 B2 ब्रशेस आणि R1 R2 हे रिंग वापरले त्या ठिकाणी. पहा कसं होतं माहिती आहे का, की हे जे काय तुमचा B1 आहे R1च्या कॉन्टॅक्टमध्ये, B2 R2च्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. हा तुमचा जो काही आर्मेचर कॉईल आहे हे रोटेट होऊन स्ट्रेट झाली की काय होऊन जाईल की हा जो तुमचा B1 आहे R2च्या कॉन्टॅक्टमध्ये येईल, सॉरी B1 R2च्या आणि B2 R1च्या कॉन्टॅक्टमध्ये येईल, आणि करंटची डायरेक्शन चेंज होऊन जाईल. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज दी अल्टरनेटिंग करंट. या ठिकाणी दाखवल्याप्रमाणे ABCD या डायरेक्शन करंट तुमचं तयार होईल, आणि नंतर डायरेक्शन चेंज झाली की कसा DCBA या पद्धतीने करंट तयार होईल. दॅट इज दी वी कॉल्ड इट ॲज दी अल्टरनेटिंग करंट, ठीक आहे. जनरेटरमध्ये क्लॉकवाईज फिरवलेला आहे, मोटरमध्ये अँटी क्लॉकवाईज फिरवला होता, ठीक आहे का. आणि आणखीन याच्यामध्ये सांगण्यासारख्या गोष्टी काय आहेत तुम्हाला, की बस एवढं.
फक्त आता डी सी जनरेटर, समजा हे ए सी जनरेटर झाला, डी सी जनरेटर एखाद्याला तयार करायचं झालं तर डायरेक्ट करंट, जनरली इंडियामध्ये डी सी जनरेटर करंट तयार करत नाहीत किंवा त्याची आवश्यकता नाही आपल्याला. बट फक्त काय की या ठिकाणी हे B1 R1च्या कॉन्टॅक्टमध्ये आणि B2 R2च्या कॉन्टॅक्टमध्ये, तर त्याला असं तसंच राहू दिलं जातं. अशी त्याची अरेंजमेंट केली जाते की कायम B1 R1च्या कॉन्टॅक्टमध्ये राहील आणि B2 R2च्या कॉन्टॅक्टमध्ये राहील. असं झालं तर डायरेक्ट करंट तयार होईल. ठीक आहे का? दिस वॉज द ओनली पॉईंट. सो इट इज ऑल अबाउट दिस चॅप्टर, effects of electric current. So please like, share and subscribe our channel. काही जर डाउट्स असतील तर you can tell us in the comment box.